हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल। तर आज या व्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मेथी वडा आणि आलू मेथी याची रेसिपी। तर आज हा व्लॉग मेथी स्पेशल असणार आहे। तर चला सुरुवात करूया। सगळ्यात आधी या तिन्ही रेसिपीज साठी आपल्याला मेथी आधी निवडून ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि बारीक चिरून घ्यायची आहे। सो आता मी ही मेथी निवडून चिरून घेणार आहे। हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाण्याकरता विशेष प्राधान्य दिले जाते आणि त्यामुळे बाजारात मेथी, पालक अशा अनेक हिरव्या भाज्या मुबलक प्रमाणात मिळतात। मेथी आपल्या शरीरासाठी अधिक फायदेशीर असते। मेथीमध्ये प्रामुख्याने कॅल्शियम, आयर्न, प्रोटीन आणि फायबर यांचं प्रमाण जास्त असते। मेथी पचायलाही सोपी असते आणि त्यामुळे थंडीच्या दिवसात मेथीपासून अनेक रेसिपीज बनवता येतात। मेथी निवडताना मुख्यतः पानं जास्त घ्यायची आहेत आणि देठाचा भाग कमी घ्यायचा आहे आणि पिवळी पानं असतील किंवा मातकट पानं असतील तर ती आपल्याला बाजूला काढून ठेवायची आहेत। आणि मेथी निवडता माझ्या लक्षात आलं, काल जो मी कमेंट्सचा व्लॉग अपलोड केला होता त्यात ऍक्च्युअली मी जास्त फोकस केलं होतं की जे रिसेंटचे व्लॉग्स आहेत त्यावरच्या कमेंट्स मी जास्त घेतल्या होत्या। पण 2 नावं माझ्याकडनं काल मिस झाली होती आणि वसुंधराताई कुलकर्णी ह्या माझे व्लॉग्स कर्नाटका गुलबर्गामधनं बघतात आणि त्या सुद्धा पहिल्यापासून माझे व्लॉग्स बघतात आणि ताई खूप छान छान कमेंट्स करत असतात, कधीतरी छान सजेशन्स सुद्धा देत असतात। तर ताई थँक्यू सो मच। आणि नमिता प्रसन्ना मुंडगेकर ताई सुद्धा पहिल्यापासून माझे व्लॉग्स बघतात आणि छान त्या सुद्धा छान छान कमेंट्स देत असतात, त्या सुद्धा सजेशन्स देत असतात। पण जरा माझं काय झालं, रिसेंटच्या व्लॉगवरच्या कमेंट्स मी जास्त फोकस केल्या, पण ही 2 नावं माझ्याकडनं मिस झाली। पण ताई तुम्हाला सुद्धा थँक्यू सो मच। असेच व्लॉग्स तुम्ही सुद्धा बघत राहा। तर मेथीची जुडी आपली पूर्ण निवडून झालेली आहे। आता ती सगळ्यात आधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। मेथी निवडून झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेथी स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण हिरव्या पालेभाज्यांना माती असते। त्यामुळे मेथी स्वच्छ 2-3 वेळेला पाण्यातून धुवून घ्यायची आहे आणि धुवून झाल्यानंतर पूर्ण पाणी निथळेपर्यंत मेथी आपण साईडला ठेवायची आहे। मेथी मस्त धुवून झालेली आहे। आता जर त्यातलं पाणी निथळायला ठेवायचं आहे। सो तोपर्यंत मी पहिली रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे मेथी वडा। त्याची बाकीची तयारी मी करायला घेते आणि जी दुसरी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे आलू मेथी, त्याच्यासाठी आपल्याला बटाटा उकडवून घ्यायचा आहे। तर एकीकडे तो सुद्धा मी कुकरला लावून घेते। आलू मेथी म्हणजेच आपली मेथी बटाट्याची भाजी। आज रात्री जेवायला मी मेथी बटाट्याची भाजी आणि गरम गरम पोळ्या करणार होते, तर म्हटलं ती सुद्धा रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करूया, म्हणून सगळ्यात आधी बटाटे कुकरला लावून घेतले। तर आलू मेथीसाठी लागणारे जे बटाटे आहेत ते मी इथे शिजायला लावलेले आहेत। आणि आता सगळ्यात पहिली रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे ती म्हणजे मेथी वडा। त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते सगळं मी इथे घेतलंय, तर चला ते बघूया। मेथी, जाड पोहे, 2 कांदे मिरची, जिरं, पांढरे तीळ, कोथिंबीर, धने, आलं लसूण, मीठ, बेसन। साहित्य आपलं बघून झालेलं आहे। आता कृती बघूया। सगळ्यात आधी घेतलेले जाडे पोहे थोडेसे चाळून आपल्याला ते पाण्यातनं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। एक 2-3 वेळेला ते पाण्यातनं धुवून बाजूला ठेवायचे आहेत। एकीकडे तुम्ही बघू शकता मगाशी जे कुकरला बटाटे लावले होते ते सुद्धा शिजतात आणि आता आपल्याला जी मेथी आपण स्वच्छ धुवून घेतली होती ती बारीकसर अशी चिरून घ्यायची आहे। एकदम जाड पानं पण नाही, पण मीडियम अशी मेथी आपल्याला छान चिरून घ्यायची आहे।
मेथी चिरून झाल्यानंतर कांदा सुद्धा आपल्याला उभा आणि पातळ असा चिरून घ्यायचा आहे। जास्त जाड कांदा नाही चिरायचा आहे। पातळ कांदा चिरून झाला की आपल्याला हाताने तो थोडासा मोकळा करून मेथीमध्ये मिक्स करून ठेवायचा आहे आणि 5 मिनिटं त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। नंतर मिक्सरचं भांडं घेऊन त्यात आपल्याला 10-12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। मोठा असा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे। 2 चमचे जिरं आणि धने घ्यायचे आहेत। नंतर 2 मिरच्या आपल्याला मोठ्या कापून घ्यायच्या आहेत। जर जास्त तिखट हवं असेल तर अजून एखादी मिरची आपण ॲड करू शकतो। आणि नंतर जे पोहे आपण भिजत घातले होते ते यात ॲड करायचे आहेत आणि आपल्याला हे सगळं मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे। पण हे आपल्याला भरडसर वाटायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की मी अगदी भरडसर हे सगळं वाटलेलं आहे। एकदम बारीक पण नाही, पण असं अर्ध बोबडं वाटून घ्यायचं आहे। आणि आता हे मिश्रण आपल्याला मेथी आणि कांद्यामध्ये ॲड करायचं आहे। नंतर त्यात आपल्याला वरनं तीळ घालायचे आहेत, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि साधारण 4 ते 5 चमचे आपल्याला त्यात बेसन ॲड करायचं आहे। नंतर जी कोथिंबीर आपण घेतली होती ती बारीक चिरून घ्यायची आहे आणि ती या मिश्रणात मिक्स करायची आहे। आणि आता आपल्याला हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। पण पाणी अजिबात वापरायचं नाहीये, कारण मेथी आपण धुवून घेतली होती त्याच्यामुळे ऑलरेडी त्यात पाणी होतं। कांद्याला सुद्धा पाणी सुटतं आणि या सगळ्या मिश्रणात आपण जेव्हा मीठ घालतो तेव्हा सुद्धा त्याला पाणी सुटतं, त्याच्यामुळे पाणी अजिबात वापरायचं नाहीये। विदाऊट पाणी आपल्याला हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे। तर मेथीच्या वड्यांसाठी जे मिश्रण लागतं ते आता आपलं सगळं छान मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपल्याला ह्याचे वडे थापायचे। इथे तुम्ही बघू शकता मस्त असा एक गोळा तयार झालेला आहे आणि वडे थापायच्या आधी आपल्याला दोन्ही आपल्या तळ हातांवरती तेल लावून घ्यायचं आहे आणि मग वडे थापायला सुरुवात करायची आहे। वडे एकदम जाड पण नाही, पण मीडियम असे वडे थापून घ्यायचे आहेत आणि तेल आपल्या हाताला जर आपल्याला असं वाटलं की आता वडे चिकटत आहेत तर पुन्हा तेल लावून घ्यायचं आहे। साधारण एकदा तेल लावल्यानंतर 3 ते 4 वडे थापून होतात, पण जर असं वाटलं की तेल कमी होतंय तर पटकन परत थोडंसं तेल हातावरती घेऊन आपल्याला वडे थापून घ्यायचे आहेत। आणि या मिश्रणामध्ये जो मी कांदा वापरलेला आहे तो ऑप्शनल आहे। जर कोणाला कांदा आवडत नसेल तर कांदा नाही घातला तरीही चालेल आणि पोह्याच्या ऐवजी तुम्ही उकडून बटाटा सुद्धा वापरू शकता। आणि आता इथे माझे सगळे वडे थापून झालेले आहेत। आता आपल्याला ते वडे शॅलो फ्राय करायचे आहेत, पण त्याच्या आधी आलू मेथीची भाजी आता मी बनवून घेणार आहे, जेणेकरून जेवायच्या वेळेला वडे गरम गरम खाता येतील। तर चला भाजीला सुरुवात करूया। तर आलू मेथीची भाजी मी या कढईत करणार आहे आणि ही ट्राय प्लायची कढई आहे। ऍक्च्युली माझे 1-2 व्लॉग्स मध्ये मी त्याचं प्रोनाउन्सिएशन केलं होतं ट्रिपली, पण मला रिसेंटली आता डॉक्टर भारती देवताईंनी करेक्शन सांगितलं आहे की त्याचं प्रोनाउन्सिएशन आहे ट्राय प्लाय। तर ताई थँक्यू सो मच। ऍक्च्युली मी ही कढईच पहिल्यांदा वापरते त्याच्यामुळे मला माहिती नव्हतं, पण थँक्यू सो मच। चला भाजी करायला घेऊया। माझ्या डेली रूटीनमध्ये आलू मेथीची भाजी मी अगदी सिंपल पद्धतीने बनवते। त्याच्यासाठी मगाशी जी मेथी आपण धुवून ठेवली होती ती बारीक अशी चिरून घ्यायची आहे आणि उकडलेले बटाटे सुद्धा सोलून त्याच्या मीडियम आकाराच्या फोडी करून घ्यायच्या आहेत। लगेचच कढईमध्ये तेल घेऊन तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी, हिंग, हळद अशी फोडणी करायची आहे आणि छान मोहरी तडतडली, हिंग तडतडल्याचा आवाज आला की त्यात आपल्याला बारीक चिरलेली मेथी ॲड करायची आहे आणि छान ती मिक्स करून घ्यायची आहे। आणि नंतर मेथीवरती एक 5 मिनिटं वाफ आणायला झाकण ठेवायचं आहे। 5 मिनिटांनंतर वाफ आणून झाल्यानंतर मेथी पुन्हा एकदा छान हलवून घ्यायची आहे आणि मग त्यात जो बटाटा आपण मीडियम आकाराचा फोडी करून घेतला होता तो ॲड करायचा आणि त्याच्यानंतर लाल तिखट घालायचं आहे आणि पुन्हा एकदा भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर त्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। पुन्हा एकदा ते छान मिक्स करून आता आपल्याला 5 ते 10 मिनिटं भाजी वाफ आणायला ठेवायची आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त वाफ आलेली आहे भाजीला आणि अशा प्रकारे आलू मेथी आपली तयार झालेली आहे।
लगेचच आपल्याला मगाशीचे वडे आपण थापून ठेवले होते ते शॅलो फ्राय करायला घ्यायचे। आवश्यकतेनुसार पॅनमध्ये तेल घेऊन आता आपल्याला ते वडे त्या तेलामध्ये ठेवायचे आहेत आणि अगदी मीडियम आचेवरती आपल्याला हे वडे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। जास्त मोठा गॅस नाही ठेवायचा आहे, नाहीतर मेथी करपू शकते। त्याच्यामुळे मीडियम आचेवरती आपल्याला हे वडे शॅलो फ्राय करून घ्यायचे। 5-10 मिनटं झाल्यानंतर आपल्याला वडे दुसऱ्या बाजूने सुद्धा शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। त्याच्यामुळे 2 चमच्यांच्या मदतीने आपल्याला ते वडे उलटवून घ्यायचे आहेत। कधीतरी वडा खाली चिकटतो आणि मग तो फुटू शकतो, त्याच्यामुळे 2 चमच्यांच्या साहाय्याने ते आपल्याला उलटवून घ्यायचे आहेत आणि मस्त दोन्ही बाजूंनी वडे आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहेत। आणि अशा प्रकारे गरमागरम मेथीचे वडे तयार झालेले आहेत। टोमॅटो केचप, मियोनीज, स्प्रेड चीज याच्याबरोबर आपण हे वडे सर्व करू शकतो। यानंतर लगेचच मी गरमागरम पोळ्या करायला घेतल्या। जसं तुम्हाला मगाशी म्हटलं, आलू मेथी आणि गरमागरम पोळी असा आज रात्रीचा जेवायचा बेत होता, त्याच्यामुळे मस्त गरम गरम पोळ्या करायला घेतल्या। अशा प्रकारे मेथीपासून दोन्ही रेसिपीज झालेल्या आहेत। लगेचच ताट वाढून आम्ही जेवायला बसलो। मेथीचे वडे आणि आलू मेथी, ब्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता।